आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य आहे। मी काही सांगायचं कारण नाही, त्यांची भूमिका आहे, मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही। नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले। आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्री यांना सवाल। पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाचे दार बंद केले, मग आज कोणचं कारण असं घडलं की ते दार पुन्हा राजकारणासाठी उघडले गेले? नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडावरून पाठिंबा दिला। त्यांनी वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यामध्ये आणि अंतःकरणातील दुःखही पाहावं। अंजली दमानी यांचा नामदेव शास्त्री यांच्यावर निशाणा। एक व्यक्ती हातामध्ये सलाईन घेऊन येतो, त्याला 53 दिवस झालं झोप नाही, त्याला आशीर्वाद देणं, त्याच्या मागे उभं राहणं हा महाराष्ट्रामध्ये अपराध आहे का? धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम होऊ शकता। नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा टोला। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, अशोक थोरात यांची प्रतिक्रिया। तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरात यांचं वक्तव्य। याच्या अगोदरही पीएम रिपोर्ट हँडओव्हर केल्यानंतर एकदा भेटून गेलेलो होतो। मधल्या 10 दिवसामध्ये मी भारतात नव्हतो, त्यामुळं त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्या अनुषंगानं मला त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं, म्हणून मी त्यांना भेटायला आलेलो आहे। देवेंद्र फडणवीस सर्वांच्या तावडीमधून वाचलेले नवे संतोष देशमुख। संतोष देशमुखांसारखं फडणवीस यांच्या मागे देखील पिलावं लागली होती, सदाभाऊ खोत यांची वक्तव्य। देवेंद्र फडणवीसच हा टाउन सुलकून सगळ्यांच्या तावडीतनं वाचलेला नवा संतोष देशमुख आहे तो। अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान, मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही। संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्तर। पद्धतीने एखाद्या व्यवस्थेवर संशय व्यक्त करणं म्हणजे त्या भागातील मतदारांचं अपमान करण्यासारखं, त्याच्या मतदारसंघातील जनता सहन करणार नाही। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं निमंत्रण। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मला त्रास झाला, भाजपमध्ये नवीन लोकांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलं नाही। बालाजी कल्याणकर यांची अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका।